श्री स्वामी समर्थ. मकर राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणत्या नवीन घडामोडी आणि संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे फळ आता मिळण्यास सुरुवात होईल का? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक बाबतीत स्थैर्य आणि समाधान मिळेल का? कुटुंबातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल का? आणि तुमच्या शिस्तबद्ध मेहनती आणि जबाबदार स्वभावामुळे या आठवड्यात एखादे मोठे यश तुमच्या पदरी पडेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणारी ठरत आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात त्यामध्ये आता प्रगतीची चिन्हे दिसू लागतील. संयम, चिकाटी आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर अनेक अडथळ्यांवर मात करण्याची संधी मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्य, जबाबदारी आणि यशाचा ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ, नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही काळात ज्या गोष्टींमुळे मनावर ताण निर्माण झाला होता त्यामध्ये आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील सातत्य आणि शिस्त यामुळे लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. काही व्यक्तींना पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा प्रतिष्ठेचे काम मिळू शकते. कार्यालयात तुमचे मत अधिक महत्त्वाचे मानले जाईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प किंवा कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतात. बांधकाम, जमीन, प्रशासन, वित्तीय क्षेत्र आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखाद्या महत्त्वाच्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थैर्य देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील आणि काही अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढेल. तथापि खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घर, मालमत्ता, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतात. भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. नवीन आर्थिक योजना आखण्यासाठी हा काळ चांगला आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि अटी काळजीपूर्वक तपासा. आठवड्याच्या उत्तरार्धात धनलाभाचे शुभ संकेत दिसून येतील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन या आठवड्यात समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे मत विचारात घेतले जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. नात्यातील काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीबद्दल विशेष आकर्षण निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या आणि वैवाहिक जीवन यामध्ये संतुलन राखण्यात यश मिळेल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्य जीवन. सांधे, हाडे, पाठदुखी किंवा गुडघ्यांशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. नियमित व्यायाम आणि योग यांचा फायदा होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. वेळेवर विश्रांती घेतल्यास आरोग्य चांगले राहील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, परंतु त्यातून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. जमीन, मालमत्ता किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवास लाभदायक ठरू शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रवासामुळे नवीन अनुभव आणि प्रेरणा मिळेल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा आठवडा समाधान देणारा ठरू शकतो. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रार्थना, ध्यान आणि जप यांमुळे मानसिक शांतता लाभेल. काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अंतर्मनातून मिळू शकतात. गरजू व्यक्तींना मदत केल्याने पुण्य लाभेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमच्या मनाला अधिक स्थिर करतील.
शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षित यश मिळू शकते. तांत्रिक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वित्तीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. उपाय. दररोज भगवान शनिदेव आणि श्री हनुमानजींचे स्मरण करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, आर्थिक स्थैर्य आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कौटुंबिक जीवनात समाधान अनुभवायला मिळेल. प्रेम संबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेत संयम आणि शिस्त राखल्यास हा आठवडा अनेक सकारात्मक अनुभव देणारा ठरेल. या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रत्येक निर्णयाचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, त्यामुळे घाई टाळा आणि सर्व बाजूंचा विचार करा. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी समोर येतील. एकंदरीत हा आठवडा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आणि भविष्याचा मजबूत पाया घालण्याचा आहे. धन्यवाद.